15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले. म्हणजेच इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. अनेक देशभक्तांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला आहे आणि म्हणूनच आपण निश्चिंत होऊन या स्वतंत्र देशात श्वास घेत आहोत. म्हणजेच त्या देशभक्तांचे, त्यांच्या सत्कारांचे, त्यांच्या पुरुषार्थाची जाणीव पाहिजे, त्यांचं स्मरण पाहिजे. मेरा देश महान, यासाठी आपण स्वतः महान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारताच्या हितासाठी स्वतः हिताचे कार्य केले पाहिजे. भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझा प्रेम आहे आपण म्हणतो. खरोखरच आपण भारतावरती प्रेम केलं पाहिजे. आपण स्वतः सत्कार केला पाहिजे. आपल्यामुळे भारतामध्ये प्रदूषण होऊ नये याची प्रत्येकाला जाणीव पाहिजे. म्हणजेच अन्न, पाणी, वीज जो आहे योग्य प्रमाणात आपण वापर केला पाहिजे. अन्यथा अनर्थ दंड होतो. विनाकारण आपण वापर करतो म्हणून सर्वत्र प्रदूषण होतो, रोगराई वाढल्या जातात. पहा, लक्ष द्या, सर्वत्र प्रत्येकाच्या मनामध्ये एकता संघटनाची आवश्यकता आहे. देशाचा विकास, देशाची उन्नती, देशामध्ये स्वच्छता असणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. भारतीय संस्कृती अनुसार केशभूषा, वेशभूषा असावी. अन्नपान शुद्ध असावं. निर्व्यसन, सरळ, परोपकाराची भावना असावी आणि स्वतः परोपकार करीत राहणं आवश्यक आहे. आणि यामध्येच देशाची उन्नती आहे. आणि देशामध्ये शांती, सुख, समाधान लाभावं असं प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येकाने सरळ भावना असावी. भ्रष्टाचार, स्वैराचार नको आहे. स्वदेशी रोटी, कपडा, मकान प्रत्येकाला पसंत नाही आहे. प्रत्येकजण स्वदेशी माल, वस्तू खरेदी करत नाही. फॉरेन कंट्रीचा माल, फॉरेन कंट्रीची वस्तू यालाच आपण इम्पॉर्टंट समजतो. भारतीय भाषेला आपण किंमत देत नाही, त्याला बॅकवर्ड समजतो आहोत. आणि शिवाय फॉरेनमध्ये सर्व्हिस करायचं, फॉरेनमध्येच बिझनेस करायचं हेच आपण पसंत करीत आहोत. म्हणजेच आपण फॉरेन कंट्रीचे गुलाम होत आहेत याची सावधगिरी असावी. लक्ष द्या, आपण शांत, सरळ, परोपकार करीत राहिलो, देशाची सेवा, देशभक्ती आपल्या मनामध्ये असेल, आपण स्वतः सत्कार्य, स्वतः पुरुषार्थ करीत राहिलो तर भारताची उन्नती आहे. अन्यथा भारतामध्ये जन्म घेऊन आपण भारत मातेला या पृथ्वीवरती भाररूपच झालो आहे. म्हणून प्रत्येकाने देशसेवा, परोपकार, शांती, समाधान आणि शिवाय नियम, संयम प्रत्येकाच्या मनावरती असलं पाहिजे. आणि त्यामुळेच काय होणार आहे, देशामध्ये शांती, सुख लाभणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपला सत्पुरुषार्थ, सत्कार्य, देशासाठी भक्ती, देशभक्ती आणि देशसेवा करीत राहिलं पाहिजे. म्हणजे देश महान आहे, देशाची उन्नती आहे.